नमस्कार मैत्रिणींनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या मंगळवार 30 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की विशालच्या हातात सिंधूच्या ओढणीचा पदर पाहून राघवला खूप राग येतो आणि तो चक्क विशालची गचंडी पकडतो. त्याच्यावर ओढून विचारतो, तुझी हिंमत कशी झाली हे करण्याची? अजून तुमचं लग्न जमलेलं नाहीये, झालेलं नाहीये. सिंधू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागते, पण राघव तिचं काहीही ऐकून घेत नाही. तेवढ्यात मधुही तेथे येते आणि ती या दोघांना वेगळं करते. सिंधू राघवला समजावून सांगते, तुम्ही जसा विचार करताय तसं काहीही घडलेलं नाहीये. माझी ओढणी दरवाजात अडकली, त्यांनी फक्त काढून दिली. त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. विशाल म्हणतो, हो ही खरं बोलते, तुमचा गैरसमज झालाय. राघव विशालला सॉरी म्हणतो. त्यानंतर मधू ही राघवला घेऊन तेथून निघून जाते. सिंधू विशालला सॉरी म्हणते. विशाल म्हणतो, जाऊ द्या, त्यांचा गैरसमज झाला होता. सिंधू विशालला म्हणते, मी लग्नाचा निर्णय सध्या नाही घेऊ शकत. मला आधी सावीशी बोलावं लागेल. माझी 8 वर्षांची मुलगी, तिची इच्छा असेल तरच हे लग्न होईल, त्यानंतरच मी निर्णय घेईल. विशाल म्हणतो, बरोबर बोलताय तुम्ही. लहान मुलांच्या मनात लवकर अडी बसते. आपण तिला विचारूया आणि मगच ठरवूया. माझी गरज असेल तर मीही तिच्याशी बोलायला येईल. राघव आणि मधू हे सगळं ऐकत असतात. इकडे विशालची आई म्हणते, आम्हाला सिंधू पसंत आहे. तुम्हाला विशाल पसंत आहे का? तर रुक्मिणी म्हणते, हो, आम्हालाही विशाल पसंत आहे. परंतु तेवढ्याच सिंधू म्हणते, मला थोडा वेळ हवाय, मला सावीशीही बोलायचंय. विशाल म्हणतो, नो प्रॉब्लेम, तुम्ही बोलून घ्या, हवा तितका वेळ घ्या, पण मला तुम्ही पसंत आहात हे मी सांगतोय. त्यामुळे राघवला खूप राग येतो. विशाल आणि त्याचं कुटुंब सर्वांचा निरोप घेतं आणि तेथून निघून जातं. त्यानंतर सिंधूला आठवतं की राघव विशालशी कसा वागला, तो असा का वागतोय, सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड करतोय असं सिंधूला वाटतं. मधू ही सिंधूच्या रूममध्ये येते आणि म्हणते, हे सगळं तुझं काय चाललंय? तू लग्नाला होकार का दिला नाही आणि तू सावीचं कारण का पुढं करतेस? सिंधू म्हणते, सावीशी बोलणं खूप महत्वाचं आहे. मधू म्हणते, लहान मुलांना समजावणं इतकं अवघड नसतं. सिंधू म्हणते, जेव्हा विनूला कळलं होतं तुम्ही तिचे खरे आईबाबा नाही, तेव्हा त्याला कसं वाटलं होतं ते आठवा. मधू म्हणते, तो विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि आता विशाल हा तिचा हक्काचा बाबा असेल. सिंधू म्हणते, नाही, राघव हेच तिचे बाबा आहेत. मधूला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, मला हे माहीतच होतं, तुला हे लग्नच करायचं नाहीये. सावीचं कारण पुढे करून तू हे लग्न करणार नाही. तू जाणून बुजून असं करते ना, तू सगळं असंच करणार आहेस. तू हे लग्न केलं नाही तर मी. तेवढ्यात राघव तेथे येतो आणि विचारतो, काय करशील तू? हे ऐकून मधू खूप घाबरते. सिंधू म्हणते, त्यांचा बोलण्याचा अर्थ वेगळा होता. राघव म्हणतो, तू तिला पाठीशी नको घालू. कोणाचा काय अर्थ होता ते मला चांगलंच माहिती आहे. परंतु सिंधू ही राघवला काहीच बोलू देत नाही. मधू म्हणते, तुला तिच्याशी काय बोलायचंय, चल माझ्याबरोबर. पण राघव तिला तिथून जायला सांगतो. तेवढ्यात रुक्मिणी मधूला हाक मारते. मधू निघून जाते. राघव हा सिंधूला म्हणतो, तुझा पूर्ण वेळ घे आणि असं करू नकोस. तुला लग्न करायची इच्छा असेल तरच लग्न कर. सिंधू म्हणते, पहिल्या लग्नाचा अनुभव आहे मला, त्यामुळे मी पूर्ण विचार करणारच आहे. तेवढ्यात राघवला इन्स्पेक्टर जाधवचा फोन येतो आणि तो सांगतो, मी त्या विशालबद्दल सगळी माहिती काढली आहे. त्याचं कुटुंब हे चांगलं आहे. त्याने सगळा बिझनेस स्वतःच्या जीवावर उभा केलाय. इन्कम टॅक्स वेळेवर भरतो. चांगला मुलगा आहे तो. त्याच्या विरुद्ध शंका घेण्यासारखं काहीही नाहीये. त्याच्या नावावर साधं सिग्नल तोडण्याचा गुन्हा सुद्धा नाहीये. राघव हा सिंधूला याबद्दल सांगतो की तो चांगला मुलगा आहे. याचंच मला खूप टेन्शन आलंय, वाईट वाटतंय. इकडे घरातील सगळेजण विशाल चांगला मुलगा आहे याबद्दल बोलत असतात. रुक्मिणी म्हणते, आता सिंधूने हे लग्न करायला हवं. तर अन्वी म्हणते, परंतु तुम्हाला वेगळं वाटत नाहीये का? सिंधूचं आधी लग्न झालंय तरी सुद्धा त्या विशालला तिच्याशी लग्न करायचंय. त्याचं तर हे पहिलंच लग्न आहे ना. रुक्मिणी चिडून म्हणते, तू या जनरेशनची आहे ना, तरी असा विचार करतेस का? आणि मुळातच तू बोलते कशाला? आम्ही मोठे बोलतोय ना, मग तू नाही बोलायचं. अन्वी रागाने निघून जाते. तर रत्नाकर म्हणतो, मला तिचा मुद्दा पटतोय आणि या सगळ्यात आपण सावीचा विचार करायला हवा. तिचं मत सुद्धा लक्षात घ्यायला हवं. परंतु रुक्मिणी मात्र सिंधूने लवकरात लवकर लग्न करावं आणि आपल्या आयुष्यातून आपल्या घरातून निघून जावं या विचारगती करत असते. इकडे राघव हा सिंधूजवळ येतो. सिंधूच्या कानात अडकलेलं असतं. तेव्हा राघव तिच्या कानातून हे बाजूला करतो. या दोघांनाही आपले जुने दिवस आठवतात आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात सिंधूला विशालचा कॉल येतो आणि तो म्हणतो, आपल्या दोघांनी एकमेकांशी बोलायला हवं, वेळ घालवायला हवा. मला सावीबद्दल सुद्धा सगळं जाणून घ्यायचंय. आपण दोघांनी आज डिनरला भेटायचं का? त्यावेळेस सिंधू हो म्हणते. परंतु राघवला खूप वाईट वाटतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की
विशाल आणि सिंधू जेथे डिनरला गेलेले असतील त्याच ठिकाणी गुंड येणार आणि ते सिंधूवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतील, परंतु राघव आणि मधू तेथे असतील आणि राघव सिंधूला वाचवेल. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो.